जिल्हा प्रमुख दानवेंनी माझ्यावर व माझे सहकारी ललिता सुरेश सोनवणे यांच्यावर आरोप केले की आम्ही भाजपच्या संपर्कात होतो, आम्ही काही आर्थिक व्यवहार केला. परंतु मी त्याचं खंडन करतो आणि हे सर्व आरोप दानवेंचे खोटारडेपणाचे आणि स्वतः केलेल्या पापावर पांघरून घालण्याचे आहेत. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले होते की निवडणुकीपासून तटस्थ राहा आणि म्हणून हे सर्व कट कारस्थान आम्हाला 9 लोकांना एकत्रित करून आम्हाला डांबून ठेवून दानवेंनी 8-10 दिवस फिरवलं आणि त्यांनी आमचा परस्पर सौदा केला. ते सर्व आम्ही हाणून पाडलं आणि म्हणून दानवेंनी माझ्यावर आरोप केलेले आहेत. उद्धव साहेबांचा विचार आम्ही उद्धव साहेबांची जेव्हा भेट घेतली तेव्हा उद्धव साहेबांनी जो आदेश आम्हाला या ठिकाणी दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन केलं. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर आम्ही भाजपच्या संपर्कात होतो अशा प्रकारचा दानवेंनी जो आरोप केला. आम्ही भाजपच्या संपर्कात नव्हतो तर मान्य आम्ही उद्धवजींच्या संपर्कात होतो, माननीय संपर्क प्रमुख घोसाळकर साहेबांच्या संपर्कात होतो, आम्ही मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या संपर्कात होतो. त्यांना ही सर्व इत्थंभूत माहिती आम्ही त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे सांगितली आणि त्यावर त्यांनी आमची विनंती मान्य करून अंबादास दानवे यांनी केलेलं कटकारस्थान आर्थिक घोटाळा हा सर्व त्यांचा या ठिकाणी उलथून लावला आणि आमच्या विनंतीला उद्धव साहेबांनी मान दिला, आम्हाला न्याय मिळाला आणि म्हणून अंबादास दानवेंनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. याचा खुलासा करण्यासाठी मी आज खास पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं आहे. आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला फिरवलं आणि तुमचा परस्पर सौदा केला. परस्पर सौदा केला याचा अर्थ काय? परस्पर सौदा केला याचा अर्थ आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आमच्या सदस्यांची सौदेबाजी त्यांनी केली, जी काही उद्धव साहेबांना अभिप्रेत नव्हती. काय त्या सौद्याची रक्कम काय होती? आता त्यांचा परस्पर सौदा किती झाला तो आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांनी गेली 8 दिवस आम्हाला आमचे मोबाईल काढून घेतले, आमच्या सोबत त्यांचा भाऊ दिला, बॉडीगार्ड दिले, आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, आम्ही कोणाशी फोनवर संपर्क साधायचा नाही, आम्हाला डांबून ठेवलं गेलं हॉटेलमध्ये आणि आम्हाला संपर्कापासून वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांनी काय सौदा केला हे मला सांगता येणार नाही. तुम्ही 8 दिवस बाहेर होतात तर तुम्हाला कुठं कुठं नेलं? आम्हाला 4-5 ठिकाणं त्यांनी बदलली. आम्हाला सुरुवातीला इगतपुरीला नेलं, त्यानंतर आम्हाला नवी मुंबईला नेलं, दुसऱ्या त्याच दिवशी परत ठाण्याला आणलं, ठाण्याला 2 दिवस ठेवलं, तिथून पुढं आम्हाला या ठिकाणी आणखी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं, कर्जतला नेण्यात आलं आणि कर्जतून आम्हाला थेट गोव्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि गोव्याहून आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका त्यांनी स्वतःची करून घेतली विरोधकांच्या तावडीतून, तसं आम्ही सुद्धा दानवेंच्या तावडीतून आम्ही सुटका केली, तिथून बाहेर पडलो आणि उद्धवजींच्या संपर्कात गेलो. उद्धवजींना ही सगळी इत्थंभूत माहिती आम्ही सांगितली. आम्ही कोणाच्याही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडलो नाही आणि त्याचा राग म्हणून त्यांनी आमच्यावरही आरोप केलेले आहे. आता पुढील भूमिका काय? पुढील भूमिका आमची उद्धव साहेबांच्या सोबत आहेत. उद्धव साहेबांचा विचार, उद्धव साहेबांचा पक्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवणं, मोठा करणं आणि परत या वैजापूर विधानसभेला एक चांगलं गतवैभव उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणून देणं हीच आमची भूमिका आहे. थांबून आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहे, त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आमच्या सोबत आलं पाहिजे म्हणून आम्हाला घेऊन गेले. किती दिवस ठेवलं तुम्हाला? 7 दिवस, 10 तारीख ते 17 तारखेपर्यंत. 7 दिवस मध्ये जिल्हा परिषदचे जिल्हा अध्यक्षांचे होत आहेत, या बाबतीत काही प्रक्रिया त्यांनी सांगितली का पूर्णपणे? हो, त्यांनी आमची एक बैठक घेतली आणि सांगितलं की आपल्याला शिंदे गटाबरोबर जायचं आहे, शिंदे गटाला मदत करायची आहे. ते आम्हाला मान्य झालं नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो.
त्यांनी त्यांची लबाडी झाकण्यासाठी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. आम्ही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, तर आम्ही उद्धव साहेबांच्या, नार्वेकर साहेबांच्या आणि संपर्क प्रमुख घोसाळकर साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्यांना आम्ही विनंती केली की या निवडणुकीमध्ये आम्हाला तटस्थ राहण्याची परवानगी द्या. त्यानुसार त्यांनी आदेश काढले. त्यामुळं हा सगळा सौदाबाजी जी केली होती दानवेंनी ती त्यांच्या अंगलट आली आणि म्हणून त्याचा राग म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.